हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात, तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. आणि मित्रांनो, या सिरीज मधील मराठी व्याकरण या सिरीज मधील हा दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीचा पहिला व्हिडिओ आपण आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता पहा, उंदीर मांजराकडून मारला गेला. उंदीर मांजराकडून मारला गेला प्रयोग ओळखायचा आहे. ओके, आता पहा, हा एक कर्मणी प्रयोग, हे लक्षात घ्या. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं तर क्रियाविशेषण आणि त्याचे कर्म याचा संबंध सांगितला जातो. ओके, आणि या प्रयोगात कर्म किंवा कर्ता दर्शवला जातो आणि त्यावरून निष्कर्ष काढला जातो. म्हणजे पहा, उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ काय तर उंदीर मांजराकडून मारला गेला. येथे उंदीर काय आहे, हे उंदीर आहे ते कर्म आहे. ओके, उंदीर कर्म आहे आणि हे मांजर म्हणजे तो कर्ता आहे. ओके, कर्म कर्ता आहे, याच्यातील हा संबंध सांगितला जातो. ओके, आणि कर्मणी प्रयोग मध्ये काय तर कर्त्याची भूमिका तो दुसऱ्या घटकावर क्रिया करतो अशा पद्धतीने दर्शवली जाते, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच पुस्तक वाचकाने घेतलं. ओके, दुसरं उदाहरण सांगतोय, पुस्तक वाचकाने घेतले. ओके, पुस्तक वाचकाने घेतले तर येथे वाचक काय तर कर्मकर्त्याचं स्थानी आहे. ओके, आणि पुस्तक काय कर्म आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कर्तरी ऑप्शन मध्ये देखील पाहूया. कर्तरी प्रयोग काय असतो तर कर्तरी प्रयोगात क्रिया कर्त्यावर असते, क्रिया कर्त्यावर केंद्रित असते, कर्त्यावर केंद्रित असते. ओके, म्हणजेच मांजर उंदीर मारतो अशा पद्धतीने कर्तरी प्रयोग आहे. ओके, त्यानंतर भाव्य प्रयोगात काय असतं, भाव्य प्रयोगात तर वाक्याचा अर्थ, वाक्याच्या अर्थाचा भाव असतो, अर्थाचा भाव तो भाव्य प्रयोगात असतो. ओके, म्हणजेच उदाहरणार्थ द्यायचं झालं तर उंदीर मारला गेला. ओके, अशा पद्धतीने. ओके, इथे भाव व्यक्त केला जातोय. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, प्रथमतः तर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण आपण जी 1000 प्रश्नांची वन लाइनर प्रश्नांची GK प्रश्नांचा महाप्रश्न संच देतोय त्यासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतलाय, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. ओके, त्यासाठी 1000 वन लाइनर प्रश्न आपण देतोय, GK चे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये हा आपला महाप्रश्न संच आहे. ओके, यामध्ये टोटल 177 पेजेस आहेत आणि त्यासाठी फी फक्त आहे 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला फक्त 49 रुपये फी भरायची. ओके, ऑफरमध्ये फी आहे, त्याची ओरिजिनल प्राइस आहे 299. त्याचा परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. ओके, आता पहा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न आपण मागच्या मराठी व्याकरणाच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, मराठी व्याकरण भाग 1 मध्ये घेतलेला आहे. ओके, तो व्हिडिओ पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे. पहा, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत, 5 पर्याय आहेत. 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे आणि मित्रांनो 100% कमेंट करायचे, यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. आज सण आहे पण खिशात पैसे नाही, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आज सण आहे, ओके, पण खिशात पैसे नाही, या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर हे संयुक्त वाक्य आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. मित्रांनो, प्रत्येक टॉपिकवर आपण प्रश्न घेतोय, हे लक्षात ठेवा. मागच्या मागचे जो भाग 1 आहे त्यामध्ये आपण 15 टॉपिक कव्हर केलेत आणि यामध्ये आपण जवळजवळ 20 टॉपिक कव्हर करतो, हे लक्षात ठेवा. 20 टॉपिकवर 20 प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आता संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं तर 2 किंवा अधिक केवल वाक्य, 2 किंवा अधिक केवल वाक्य. ओके, अधिक केवल वाक्य एकत्र जोडलेली असतात आणि या वाक्यात 2 भाग असतात. यामध्ये काय आहे, आज सण आहे
हे एक केवल वाक्य आहे, पण खिशात पैसे नाही हे दुसरं केवल वाक्य. ओके. आणि या दोन वाक्यांमध्ये पण जो आहे हा पण हे उभयान्वयी अव्यय वापरले आणि या पण पासून हे वाक्य जोडलं गेलेले हे लक्षात ठेवा. यामुळे हे वाक्य संयुक्त बनले. आलं लक्षात. आज सण आहे पण खिशात पैसे नाही अशा पद्धतीने केवल वाक्य. ऑप्शनमध्ये पहा केवल वाक्य आहे. तर केवल वाक्य म्हणजे एकच पूर्ण विचार दर्शवणार वाक्य असतं. आज सण आहे हे केवल वाक्य. ओके. एकच विचार व्यक्त केलाय. त्यानंतर मिश्र वाक्य म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा संगम असतो. ओके. म्हणजे ज्यात एक प्रमुख वाक्य आणि एक उपवाक्य असते या वाक्याच्या उदाहरणात मिश्र वाक्य असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, दमडीचे तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. या अलंकाराचा कोणता प्रकार आहे? हा अतिशयोक्ती अलंकार आहे. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती अलंकार. काय आहे तर मित्रांनो, या वाक्यात दमडीचं तेल या अत्यंत कमी किमतीच्या वस्तूचा इतका अतिरेकी उपयोग दाखवला आहे की त्यातून घरातील अनेक लोकांची विविध कामे झाली. म्हणजे दमडीचं तेल आण, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी, भाऊजींची शेंडी. म्हणजे बघा अशा पद्धतीने किती फुगवून सांगितले. जिथे फुगवून सांगितलं जातं तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो. हे लक्षात ठेवा. ओके. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीचा अत्यंत फुगवून किंवा वाढवून उल्लेख करणं. यामध्ये वास्तवापेक्षा खूपच अधिक सांगितलं जातं. हे हास्य निर्मितीही करते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया स्वभावोक्ती अलंकार. स्वभावोक्ती म्हणजे एखादी गोष्ट तिच्या नैसर्गिक स्वभावामुळे घडते असा उल्लेख असतो तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. आणि दृष्टांत म्हणजे उदाहरण. हे लक्षात ठेवा. इजवीने दृष्टांत म्हणजे काय तर उदाहरणाने स्पष्ट केलेलं असतं तेव्हा दृष्टांत अलंकार असतो. ओके. आणि भ्रांतिमान अलंकार. तर भ्रांतिमान म्हणजे एका वस्तूला दुसरी समजून वर्णन करणे. म्हणजे चंद्रासारखा चेहरा. ओके. गाण्यात आता नाही सांगत. चंद्रासारखा चेहरा म्हणजे इथे भ्रम निर्माण केलाय अशा पद्धतीने. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे. सतत भटकंती करत राहणारा म्हणजे काय तर पिंपळावरचा मुंजा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिंपळावरचा मुंजा हा मराठीत वापरला जाणारा एक अलंकारिक वाक्प्रचार आहे मित्रांनो. याचा अर्थ असा माणूस जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, सतत इकडे तिकडे भटकंती करत राहतो, सतत हालचाल करत राहतो. म्हणजेच पिंपळ झाडावर ठेवलेला मुंजा वारंवार उडतो म्हणून याचा वापर सतत भटकंती करणाऱ्या व्यक्तीसारखा केला जातो. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये मखलाशी. याचा अर्थ असतो की चतुराईने केलेली बोलघेवडीपणा. ओके. किंवा लबाडीची समजूत. ओके. चतुराईने केलेली बोलघेवडी वा लबाडीची समजूत. हे लक्षात ठेवा. पांथस्थ म्हणजे काय तर याचा अर्थ असतो वाटसरू किंवा प्रवासी. पांथस्थ. ओके. आणि पायाची वहाण म्हणजे एखाद्या गोष्टीला तिच्या योग्य जागेवर ठेवलेलं असतं त्या पद्धतीने. आणि पाण्यावरची रेघ म्हणजे क्षणिक न टिकणारा नाही म्हणजे तेच पाण्यावरची रेघ. ओके. अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सूर्य अस्ताला गेला या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? पहा, सूर्य अस्ताला गेला या वाक्यात आहे लक्षणा शब्दशक्ती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्षणा. लक्षणा शब्दशक्ती म्हणजे जेव्हा शब्दाचा थेट अर्थ ग्राह्य धरता येत नाही आणि अर्थ स्पष्ट करण्यासाठी दुसऱ्या अर्थाचा आधार घ्यावा लागतो तेव्हा लक्षणा शब्दशक्ती वापरली जाते. हे लक्षात ठेवा. ओके. सूर्य अस्ताला गेला म्हणजे सूर्य मावळला अशा पद्धतीने आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. अभिधा म्हणजे काय तर अभिधा म्हणजे शब्दाचा थेट मूळ किंवा सामान्य अर्थ. थेट अर्थ किंवा मूळ अर्थ शब्दाचा. ओके. व्यंजनामध्ये काय आहे तर व्यंजना म्हणजे शब्दाचा अर्थ सूचित केला जातो पण तो स्पष्ट सांगितला जात नाही. ती बाई सिंह आहे. इथे सिंह म्हणजे तिच्या धैर्याचं सूचक आहे. ओके. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर अनुप्रास.
अनुप्रास हा अलंकार प्रकार आहे जिथे ध्वनीची पुनरावृत्ती होते. चालली चंद्रावरची चिमुकली छबी, अशा पद्धतीने चालली चंद्रावरची चिमुकली छबी, अनुप्रास अलंकार. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, अण्णा व अक्का मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? अण्णा व अक्का हे कानडी भाषेतून आलेले आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कानडी. मराठीत वापरले जाणारे अण्णा, अण्णा म्हणजे काय आहे तर मोठा भाऊ. ओके, आणि अक्का आहे, अक्का म्हणजे मोठी बहीण. हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेले आहेत. ओके, हे शब्द दैनंदिन मराठी व्यवहारात रूढ झाले आहेत आता. बरोबर, कर्नाटकी प्रभावामुळे मराठीत शिरलेले शब्द आहेत. यालाच म्हणतात परप्रांतीय भारतीय शब्द. ओके, अशा म्हणतात. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया तमिळ. अण्णा हा शब्द तमिळ भाषेत आढळतो, पण मराठीत त्याचा प्रवेश कानडी मार्गे झाला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गुजरातीमध्ये कोणकोणते आहेत? धोती शेठ हे गुजराती भाषेचा प्रभाव मराठीत असलेले शब्द आहेत. त्यानंतर हिंदी शब्द कोणकोणते आहेत? भैया, दीदी इत्यादी. ओके, आणि तेलुगू अण्णा व अक्का हे शब्द देखील तेलुगूत आढळतात, पण आपल्या मराठीत त्याचा वापर कानडी भाषेच्या प्रभावामुळे झाला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ते उद्गार चिन्ह वापरतात. बरोबर आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उद्गार चिन्ह. उत्कट भावना म्हणजे आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य अशा तीव्र भावनांचा उद्गार करताना त्या भावनेचा शेवट उद्गार चिन्हांनी कसं असतं ते असं असतं. उद्गार चिन्ह या चिन्हाने केला जातो. ओके, हे विरामचिन्ह भावना प्रभावीपणे दर्शवण्यासाठी वापरले जाते. उदाहरण द्यायचं झालं तर वा किती सुंदर फूल आहे, ते फुलं आहेत. ओके, वा किती सुंदर फुलं आहेत, अशा पद्धतीने. ओके, शाबास चांगलं उत्तर दिलं, अशा पद्धतीने या उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. ओके, त्यानंतर प्रश्नचिन्ह कसं आहे? प्रश्नचिन्ह तू शाळेत गेलास का? ओके, अपूर्ण विराम कसा आहे? अपूर्ण विराम तर वाक्य अपूर्ण असताना किंवा अर्धवट विचार दर्शवताना ते अपूर्ण विराम वापरतात, हे लक्षात ठेवा. पूर्ण विराम वाक्य संपल्यावर वापरतात आणि अल्पविराम वाक्याच्या मधोमध थांबण्यासाठी वापरतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. बेडूकचा समानार्थी शब्द कोणता आहे? बेडूकचा तर तो आहे मंडूक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मंडूक. बेडूक या प्राण्याचे संस्कृतात कोणता शब्द आहे तर तो आहे मंडूक. संस्कृतात समानार्थी शब्द आहे मंडूक. मंडूकाचा आणखीन काय आहे तर भेक, दुर्धर हे देखील याचे पर्यायी शब्द आहेत. आणि बेडूक कशात? जलाशयात राहणारा उभयचर प्राणी आणि पावसाळ्यात जास्त दिसतो. बरोबर. त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया मरकट, माकड. माकडलाच आणखीन काय काय म्हणतात? कपी, वानर आणि शाखामृग. शाखामृग देखील माकडालाच बोलतात. ओके, त्यानंतर भृंग. भृंग म्हणजे काय असतो? भुंगा. बरोबर, भृंग म्हणजे असतो भुंगा. ओके, आणि त्यानंतर तटाक. तटाक म्हणजे तलाव, सरोवर. तटाक म्हणजे, हे लक्षात ठेवा, महत्वाचे पॉईंट. त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, पुन्हा एकदा एक सूचना देतो. 1000 वन लाइनर क्वेश्चन्सचा महाप्रश्न संच जर तुम्ही घेतला नसेल तर आत्ता लगेच घ्या. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल नाही करायचा. सध्यासाठी 49 रुपये आहे. याची ओरिजिनल प्राइस आहे 299. काही दिवसात ती होणार आहे. त्यामुळे 49 रुपयेमध्ये आत्ताच तो महाप्रश्नसंच तुम्ही घेऊन टाका. ओके, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर तो आहे अनुज. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अनुज. ओके, अग्रज म्हणजे काय? अग्रज म्हणजे आहे
मोठा भाऊ. आणि एक मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. व्हिडिओला लगेच लाईक करायचं हे लक्षात ठेवा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये देखील सांगायचे. ओके. आणि मोठा भाऊ अग्रज. आणि याची PDF तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ही PDF तुम्ही अशीच्या अशी घेऊ शकता. ओके. आणि अनुज म्हणजे, अग्रज म्हणजे मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे काय आहे तर अनुज म्हणजे आहे लहान भाऊ, म्हणून अग्रजचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज. बरोबर. त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया अग्रजा. अग्रजा म्हणजे काय तर मोठी बहीण. प्रग्रज, प्रग्रज असा शब्द नाहीये. प्रिय म्हणजे आवडणे, प्रिय म्हणजे आवडता. आणि अभागी म्हणजे ज्याच्या नशिबात दुःख आहे, याचा अग्रजशी काही संबंध नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे यासाठी कोणती म्हण लागू होते? उडत्या पाखराची पिसे मोजणे. आपण बोलतो, आपण प्रत्यक्षात हे बोलतो, बरोबर आहे ना? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, उडत्या पाखराची पिसे मोजणे. याचा अर्थ काय तर खूपच कठीण किंवा अशक्यप्राय काम सहजतेने करणे, म्हणजेच एखाद्या गोष्टीची अचूक व बारकाईने परीक्षा घेणं. ओके. जी सामान्यतः अवघड असते. म्हणजे त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया उराचे खुराडे चुलीचे तुंतुन. याचा अर्थ अतिशय गरीब किंवा हालाकीची स्थिती. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये उकराल माती तर पिकतील मोती. याचा अर्थ काय तर म्हणजेच कष्ट घेतल्यास फळ मिळते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय उकराल माती तर पिकतील मोती. त्यामुळे आत्ता जेवढं जास्त कष्ट घेता येईल मित्रांनो तेवढं जास्त घ्या. जेवढा आपला हा व्हिडिओ तुम्ही रिवाइज कराल, ही आपली व्हिडिओ सिरीज रिवाइज कराल, तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त फायदा मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे उकराल माती तर पिकतील मोती हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, सहन न होणे. अशाच पद्धतीचे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो. प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. PDF स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे आणि स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डोळ्यात खुपणे म्हणजे खूप दुःख, आघात किंवा त्रास सहन न होणे. म्हणजे अर्थात एखाद्या गोष्टीमुळे अचानक इतकी वेदना होणे की ते सहन करणे अशक्य होतं. ओके. तर इथपर्यंत क्लिअर आहे. चला समोरचा प्रश्न पाहूया. विसंगत जोडी ओळखायची आहे. विसंगत जोडी. ओके. आता पहा, पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक, तर हे अगदी बरोबर आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य पराडमुख, हे देखील बरोबर आहे. आणि जाणून घेण्याची इच्छा नसलेला, पहा जाणून घेण्याची इच्छा नसलेला आहे, तर जाणून घेण्याची जो इच्छा असलेली असतं त्याला म्हणतात जिज्ञासू, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ही विसंगत जोडी आहे. जाणून घेण्याची इच्छा नसलेला जिज्ञासू. म्हणजे विसंगत जोडी म्हणजे अशी दोन शब्द जोडी ज्यामध्ये एकमेकांच्या अर्थात विरोध असतो. ओके. म्हणून जाणून घेण्याची इच्छा नसलेला आणि जिज्ञासू यामध्ये विसंगती आहे. जिज्ञासू म्हणजे एक व्यक्ती ज्याला काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे, तर जाणून घेण्याची इच्छा नसलेला म्हणजे त्याच्यात जिज्ञासा नाही, त्यामुळे ही जोडी विसंगत आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द कोणता आहे? यामध्ये शुद्ध शब्द पोलीस कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पोलीस हा शुद्ध शब्द आहे. पोलीसमध्ये हा जो ल आहे, हा ल ला कोणती वेलांटी हवी आहे? या ल ला हवी आहे दुसरी वेलांटी, म्हणून बरोबर शब्द हा आहे पोलीस. ओके. यामुळे हा शुद्ध शब्द बनतो. त्यानंतर पोलीस, पुलिस, पोलीस, पोलिसी हे शब्द चुकीचे आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. जसा हत्तींचा कळप तसा पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा असतो थवा. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 थवा. ओके. प्रश्न विचारणार आहेत हे लक्षात ठेवा. थवा हा शब्द प्राण्यांच्या समूहासाठी वापरला जातो. विशेषतः पक्ष्यांचा जो कळप आहे, पक्ष्यांचा कळप, त्यासाठी थवा हा शब्द वापरला जातो, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. झुंड. झुंड काय आहे तर जी लोकांचा समूह असतो, लोकांचा समूह, आपण याचा वापर देखील करतो, त्याला झुंड म्हणतात. ओके. यानंतर हा समूह
वस्तूंचा समूह असतो. ओके, वस्तूंचा समूह. त्यानंतर थवा आपण पाहिलं पक्षांचा गट सामान्य समूहासाठी वापरला जातो. आणि संच देखील वस्तूंचा असतो, वस्तूंचा संच असतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, बालकवी यांचे पूर्ण नाव काय? बालकवी यांचे पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी यांचं पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे. हे एक महान मराठी कवी होते आणि यांनी मराठी साहित्य व काव्य जगात अप्रतिम योगदान दिलं होतं आणि याच योगदानासाठी त्यांना बालकवी या टोपण नावाने ओळखलं जातं. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. पहा, माणिक सीताराम गोडघाटे हे ग्रेस या नावानं प्रसिद्ध आहेत. त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी या नावानं ओळखलं जातं. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तत्पूर्वी मित्रांनो, आणखीन एकदा तुम्हाला आठवण करून देतो, 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच जर तुम्ही आणखीन घेतला नसेल तर तो लगेच घ्या, कारण त्यामुळे तुमचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलणार आहे. अभ्यासाची रिव्हिजनची पद्धतच बदलणार आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 49 रुपये आपण जे चहा नाश्ता करतो त्या पैशामध्ये आपल्याला फक्त ही PDF घ्यायची. ओके, चला तुमच्यासाठी प्रश्न पाहूया. त्यामुळे ती PDF तुम्ही नक्की घ्या. ओके, चला तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया. आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखायचा. फुल डिटेलमध्ये हा प्रश्न मी सांगितलाय, फुल समजावून सांगितलाय, त्यामुळे या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर यायलाच हवं. प्रश्न पुन्हा एकदा पहा. आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. बेडूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? हा देखील मी पूर्णपणे 5च्या 5 ऑप्शन तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगितले आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यायलाच हवं. प्रश्न पुन्हा एकदा पहा. बेडूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आन्सर कमेंट करायचं. ओके, आणि पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला आठवण करून देतो, तुमची जी ही परीक्षा आहे ती आहे SSC लेवलची, बरोबर, 10th लेवलची ही एक्झाम आहे आणि या एक्झामवर फोकस करून आपण तुमच्यासाठी 1000 GKचे 1 लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेऊन आलोय. त्यामध्ये 1000 GKचे प्रश्न आपण घेतलेले, ज्या तुमच्या TCS, IBPS, स्टेट बोर्ड तसेच सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मधून आपण जीकेचे क्वेश्चन एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा महत्वाच्या फक्त आणि फक्त VIP प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. आणि या पेपरमध्ये या प्रश्न संचामधील बरेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे आत्ताच हा प्रश्न संच या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 49 रुपयांमध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या GMC पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून GMC पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे PYQ प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व IBPS PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.